कोणाला लिहू? हो, विचार चालू आहे घेत बापना सांगा नंतर. अहो भाऊनी दिनभर विचार करा, संध्याकाळी विचार मग झोपना. जसा झोपना दाबावर पोर बी काय गे लगीन बी होई गेन त्याला पोऱ्या बी होई घ्या सपन मा विचार माच बाई त्या कोपराले मधमा पोरे आहो भाऊ आता ना कोपराले बाई सांगे ओ माय तो पोऱ्या ना हात दाबाई तर सारखा ना. हो भाऊ थोडा सरक ना हो तो पोऱ्या ना हात दाबाई सारखा ना. आपको थोडा सरक ना वो तो पोरी ना हात दाबाई तर सारखा ना. हा इथला सरक ना दाबारते खाली पडना दोन्ही हात मोडले ना. आता मला सांगा हात मोडात त्या खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी? असंच आपण खोट्याच्या नादात सत्यानाश करून घेतोय. विठ्ठल विठ्ठल इथं विषय थांबत नाही. त्या भाऊन मस्त पाटा बिटा दिसणे हात क्लिअर व्हाय घ्या. हात क्लिअर व्हा नंतर बाप म्हणे बावड्या चाल रे पोर दाखाले. बाप बी होता भाऊ बी होता मित्र बी होता आणि स्वतः नवरदेव पोरगा 4 जणे पोर दाखाल घ्या. 4 जणे पोर देखाल घ्यात. पोर देखील नाही. बापने विचार बावड्या पोर देखी का रे? हाव एक बी नाही 2 बी नाही म्हणे. अहो बापले सरमाई राय ना होईन. मग बावले दाडा म्हणे बाई रे तू बावले विचार रे याला पोरपटणी का? बावू नका रे बावड्या पोरपटणी का रे? हाव एक नाही 2 नाही म्हणे. अहो माल बी सर मावसे. मग मित्र सांगे होता मित्राला सांगे वय रे तू मित्राला विचार म्हणे याला पोरपटणी का? मित्र जोडे घ्या म्हणे कार बावड्या पोरपटणी का? तो म्हणे मी पोरच दकी नाही. मग तू आटे पोया खावा येल होता कार वो बानाट सुरत ना पोरत देखी नाही तू येल कसांसाठी होता? पोर पाणी दी गई चहा दी गई पोहे खावाय गे तो लोगून पोर देखी नाही म्हणे. जे जाय ते बरं जाय पोरणा बाप आपले जेवणले तांबड राहणार जेवण करशी तो मी इशारा करतो तो पोर देखील जो म्हणे. हो आता जेवणले बसणार पोर ताट टीन निघ तरी अहो देखत नाही. पोर दुसऱ्यांदा दाड भातलेच नाही म्हणे. याने इशारा करा ए पावड्या पोरुणी देखील बरं रे. पोर तर त्याने दाड भात ठी राहिनी यान पोरणीकडे देख. पोर एवढी सुंदर होती. हा पोरणीसकडे देखायला लागला. पोरवाडीशनी घर मागुशी गई तो पडदा पडी गे किचन रूम ना तरी याला असं वाटे पडदा थोडा उचकाल पाहिजे ना आखो देखी जावायला पाहिजे. इथला देखी राहता पोर तर काय नोनी मटणी भाजी लिशनी पोर मटणी भाजी कर राहिनी. अहो पोरणीकडे इथला देखी राहता ना यान दाड भात मा शिरा टाकीन कालाय राहता. पोर असत गरमा घुसणी त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा अशी राहिली माय म्हणे आई उल गेलो आवर आई दाड भात मग शिरा कालाय काय राहिलो म्हणे. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करत बसतो म्हणून फसगत चालली या. विठ्ठल विठ्ठल संतांनी सांगितलं नियमाचं पालन केलं तर भगवंताच्या नजदीक जातं माणूस आणि संत सांगितल्याच्या नंतरच नजदीक जातो मगच भगवंताला आपलंसं करतो. कारण संत शिकवत असताना एवढं प्रेमाने शिकवतात ना की सहज पटतं. आणि कदाचित मी मोठा महात्मा नाहीये पण मला आहे ना साधं सोपं करून सांगायला आवडतं. ही शिकवण संतांची आहे. हो गाडगे बाबा कीर्तनातून काही श्लोक बोलायचे नाही. गाडगे बाबा काय मोठा ओव्या गायत नाही. गाडगे बाबा असं संवाद साधेत. भाऊ लोकांना सांगायचे दादा तुम्ही जेवण करून आलात का? लोक सांगत हो कसं काय चाललंय बरं आहे का? इथून सुरुवात असायची पहिल्या कीर्तनकारांची. हा नंतर मग जशी लेवल आहे तसं सांगत चालायचं नाही का. सुरुवात जर मी तर माझ्या कीर्तनातून मला तरुण भाऊ जोडायचे असतील तर मी त्यांच्या मते कीर्तन करतो का? जर ते कीर्तन त्याच ना मते वयनं तर ते आपले विचारतील. त्यातले जर पटणारे दुसरी दाव त्या सांगतील तुना परमार्थ तुना पान ठेवू तुना टाळ तुना पकवाज अव तुले लक लागू मी घर चालू नको. पहिले जर तुम्हाला समाज जोडायचा असेल तर त्यांच्या मते करावं लागेल. जेव्हा त्यांना पटायला लागलं का मग आपले नियम सांगा. बरोबर आहे ना. जेव्हा त्यांचा आपल्या परमार्थावर देवावर प्रेम होईल तेव्हा त्यांना आपले नियम पटवा. नंतरपर्यंत दाखला पोऱ्या कोणता बापले असं वाटत गदड बनाना आवश्यक का कोणता बापले पण पोऱ्याला खेळाडान करता बट भाऊ पप्पा तू गोळा बन भो मी तून पाठवर बट चुबो कितला कथा केलं ना गोळा बनना जे आपले. जर पोऱ्याला खुश ठेवणं ते गोडं बनणं पडत. गोडं बनाना हाऊस नाही रास तसं पोरे जोडणं होते ते आपले गोडं बनणं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि संतांचं बोलणं गोड आहे. काही लोकांना कळल्याच्या नंतर जवळ जातात. जसं की किती गोड बोलतात सांगू का तुम्हाला. माझे माऊली ज्ञानोबा राय सांगतात 7 जणी मावाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड. एवढं गोड करून सांगतात म्हणून तर संत हो आणि म्हणून तर आपण जवळ जातो. जसं की संतांचा उपदेश
ते सहज बोलतात, त्याच्यात सुद्धा आपलं हित दडलेलं असतं. क्या बात आहे. महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. सहज बोलतात पण त्याच्यात आपलं हिताचं असतं नाही का. आणि आपल्या हिताचं आपण समजून घेतलं तर आपण भगवंताच्या जवळ जातो. कारण भगवंत एक सत्य, बाकी सगळं मिथ्य आहे. आमचे जुने कीर्तनकार परिचय देताना सांगत होते, जर आपण शेतात जातो, शेतात जाताना आपण शिदोरी बांधतो, तुम्हाकडे काय म्हणतास ते बांधेल बाकरले न्यारी म्हणतास का. हा म्हणजे सारखं जेव्हा जवळजवळ माल कसं वाटणं आमना धोंडायच्याकडे वेगळं राहू बा. भाषामा फरक नाही का. 12 किलोमीटर 12 कोस अंतरवर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते. तुम्हाकडनी भाषा आमनाकडनी भाषा मा बी फरक आहे थोडाफार, जरी आहे राहिनेत तरी पण काही काही प्रथा पद्धतीस मा चेंजिंग रास, बदल रास. तुम्हाकडनी पद्धत वेगळी, आमनाकडनी पद्धत वेगळी म्हणशील मी विचारिलेस. कारण आमनाकडनी पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतो तुम्हाकडे. हा मग जवळजवळ सारखं जेव्हा आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, खोट्याच्या नादात लागलोय आपण. आपण भाकर बांधायचो, ज्याला न्यारी म्हणतास तुम्ही. न्यारी बांधा टाइमले भाकर किती बांधतास ताई. एक भाकर काय काय हा 1.5 जण त्यांना बजेट प्रमाणे राहतो. म्हणजे एखादा जर लागणे 1.5 ते 1.5 ते मन सारखा राह ना, त्याला 2-2.5 बी बांधिने तरी चालेल ना. खास कमी पण मग सांगे विलय जासू म्हण काय. भाकर जरी 1 असेल किंवा 1.5 असेल किंवा 2 असेल, भाकरी एका त्याच्यावर चटणी किती ठेवतास तुम्ही. 2.5 किलो किती. 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच 2 चम्मच बरोबर आहे ना. मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माहितीये का. जसं भाकरी बांधतात ना, भाकरी बांधत असताना 1 भाकर असते आणि चटणी फक्त 1 चम्मच भर असते. तसंच परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना परमार्थ हा भाकरी सारखा झाला पाहिजे आणि चटणी इतकाच आपण संसार केला पाहिजे, म्हणजे झालो सक्सेस समजायचं. हो नुसता फटाकडा फुटणार तरी दकीर आहे ना. कारभावन फटाकडा नाही फुटत तुम्हाकडे. नवीन नवीनच चित्र बी दकाल भेटत. विठ्ठल विठ्ठल संसार खोटा आहे पण आपण खोट्याच्या नादात जास्त लागलोय. खरा तो भगवंत आहे, त्याचा विसर पाडलेला आहे तुम्ही लोकांनी. माझ्या सकट सगळ्यांना सांगायलो, आपण देवाचा विसर पडलाय. खरं तर खोट्याच्या नादात तुम्हाला सांगितलं की आपण पोरगा झालेला नाही तरी सुद्धा तो हात मोडता कस. बरोबर आहे ना. जर का नसलेला मुलगा हात मोडत असेल तर वयलवालास ना काय होईल. हा इथंही सांगेल भागवतामध्ये सुरुवातीला आहे ना गोकर्ण उपव्याख्यान येतं. बाबा तुम्हाला तर माहिती असेल महाराज मंडळींना, इथं सगळे वारकरी आहेत त्यांना माहिती असेल, पण तरी मला मोठा भाऊ मला सांगावं वाटतंय. हो बऱ्याच लांबून लोक आलेत राव कीर्तनाला. हो माझ्या देऊरवरनं माझे लाडके जीवाभावाचे असणारे आमचे मोठा भाऊ पण आलेले आहेत. बरेच लोक आलेले आहेत आमचे. हळूहळू सांगसू धीरे धीरे. मला गणच जणीचे सांगितले मध 10 मिनिटं नवं काय येईल मला. म्हणे महाराज तुम्ही बोला मत की जशा चहा पाणी होई 10 मिनिटं तुम्ही आराम कर जात म्हणे, मग नंतर आको सुरू कर जात म्हणे. असं तुमले नाही समजणं. जोडे ज्याने ऐकेले त्याला समजू घे. खोटा मुलगा जर का आपला हातपाय मोडत असेल तर खऱ्याची परिस्थिती काय असेल. पण आपण आहे ना खोट्याच्या नादातच जास्त फसलोय. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते भूदेवा माऊली बाबा. आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही, या दारात झाडाला फळ लागत नाही, गोट्यात गायला वासरू होत नाही. ब्राह्मणाला वाटलं की मी एवढा अभागी आहे का, माझ्या पोटी संतती नाही, दारात झाडाला फळ लागत नाही, गोट्यात गायला वासरू होत नाही. अरण्यात गेले,
अरण्यात गेल्याच्या नंतर बस मला देह त्यागायचा, जीवच ठेवायचा आणि आत्महत्या करून मारायचं म्हणून आता एकांतामध्ये रडत होते. रडत असताना एक साधू महात्मा प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढ्या अरण्यामध्ये रडणारा कोण असेल, रडणारा कोण असेल असं बघतायत. म्हणलं एवढ्या अरण्यामध्ये रडतंय कोण, तर जवळ येऊन बघतायत तर आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. रडणाऱ्या ब्राह्मणाजवळ आले साधू महात्मा. बाबा रडण्याचं काय कारण आहे सांगितलं. म्हणले मायापोटी संतती नाही, या दारात झाड आहे, झाडाला फळ नाही, गोठ्यात गाई, गायला वासरू होत नाही. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय का. म्हणे हो. तुमले पोरगाने त्यामुळे रडरानात म्हणे ब्राह्मण दादा म्हणे. तुमले पोरगाने त्यामुळे रडणार म्हणे. अहो ज्याले 4-4 पोर आहेत त्या बी रडायनात म्हणे. तुमले समज नाही म्हणून म्हणणं. हा केला इशारा जाता जाता. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय. ज्यांना 3-3, 4-4 मुलं आहेत ते पण रडतायत. मग नको त्याच्या नादात लागलोय ना आपण. जर का आपण त्यांच्या नादी लागलो नसतो, सुरुवातीपासूनच जर भगवंताला आपुलसं केलं असतं तर खोट्या संसारात नादात फसले नसतात. संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे, नाही का. संसार करू नका असं सांगत नाही, पण किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. परमार्थ किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. आणि जितका वेळ देता येईल तितका वेळ आपण परमार्थामध्ये घातला पाहिजे, असं आपल्या संतांची शिकवण आहे. मग आता झाले 10:30. तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30 तर टायमिंग पूर्ण झालेला आहे. 2-5 मिनटं मी लेट झालेला आहे ते माझ्या लक्षात आहे. ते पण तुमचे 2-5 मिनटं भरून काढेल, पण तुमचा ठरलेला टाइम पूर्ण झालेला आहे. काय करू, 5-10 मिनटं बोलू का म्हणा कागदपत्र जमा करू. बोलू का असं आहे का सरपंच साहेब. हां दादासाहेब बोलू का, बोलू का पटास इच्छा आहे का बोलू असं आहे का. पण म्हणणं असं आहे नरू बाबा. हां बोल सुना मग. पण म्हणणं असं शे तुम्ही बसेल पटा शेतकरी शेत ना. जर तुम्हाला कांदा उपाडा ना शेत, कांदा खांडा ना शेत बा, संध्याकाळी होई गी आणि थोडाफार वावर राही आले, मजूरले काय सांगता तुम्ही. दखा बा तुम नाही विचार माते मी काय सांगा. थोडं राहिले एवढं वाटे बो जेवाय ते देवाय जाईन बो असं. विठ्ठल विठ्ठल खरं तर ज्या भगवंताला शरण जायचंय ना, कोणत्या देवाला सांगितलंय आमच्या हरिपाठामध्ये पण सांगतात ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हो तिघही देव एकच आहेत. इथं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. कितवं वर्ष हो बाबा हे मंदिर बांधायला, किती वर्ष झाले. 10वं वर्ष. वा वा किती देव बसवायला 10 वर्ष पूर्ण झाले. क्या बात आहे, बढिया बाई. 10 वर्ष झाले प्रभू रामचंद्र विराजमान आहेत तुमच्या गावामध्ये. तसं तर आपल्या हिंदूंसोबत एवढा न्याय झालेला आहे, मग तो न्याय करणाऱ्यांचं नाव घ्यायला पण चालणार नाही. हिंदू लोकांवर असा न्याय झालेला आहे की जिथं आपल्या भगवंताची जन्मभूमी होती तिथंच भगवंताले हो जागा नव्हती. पण आता अशी परिस्थिती झाली की आपला भगवंत त्याच्या जन्मभूमीवर विराजमान झालेला आहे. हो तसं तुम्ही 10 वर्षापासून भगवंताला तुमच्या गावात आणून बसवलंय. तुम्ही भाग्यवान लोक आहात, भाग्यवान नशीबवान. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. कार भाववान तरी बी नाही रे. हा अरे काय फुकट दमी राहणार रे. अरे बोला ना असं की आपला बोलेला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. अरे बोला ना सुद्धा वजन मारे एक का आणले होतोय बोल तुम्ही फुकट दमी राहणार येळा. शिकणार म्हणा पण काहीतरी ठल विठल. पंधरा 20 मिनिटं बोलेल काही अडचण नाही, पण नित्यनेमाप्रमाणे आपण काय करायचं, भगवंताच्या जवळ जायचं असेल, संतांनी सांगितलेला नाही संदेश त्याचं आपण पालन करूयात. ते म्हणजे जे माझ्या तुकोबारांनी देवावर प्रेम दाखवलं देहूमध्ये, जे प्रेम माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये दाखवलं, नाही सर्व संतांनी जे प्रेम जे भजन देवासाठी गायलं तेच भजन आता तुम्हाला इथं गायचंय. हाताने टाळी मुखाने नामचिंतन सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचंय. विठोबा
समद्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा, बोल नका. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं खरं सांगा. सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन म्हणलं. पुरुष मंडळी कोणी कोणी भजन म्हणा, मागे भजन म्हणा तुम्ही मायच्यान तुम्ही असं. बाकीना लोक म्हणे नाही राहतात का देवने तुम्ही काही दरादरी विचारायचे का. देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे, एवढ्या अंतकरणापासून झालं पाहिजे की आजूबाजूच्या खेड्यावाल्यांना कळलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून. एवढं जोरात भजन गायचं. आठे म्हणा सांगू का, आठे म्हणतात नाही त्या, हो आठे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काय करतात नाही. आठे म्हणान सांगू ना सागर बा, आठे म्हणान सांगू ना विठोबा रुक्माई, आठे म्हणतात नाही. आठे बराच वारकरी शेत आठे काय सांगा ना काम नाही ते. नाहीतर काही काही गावेस मासा म्हातारा राहतस ना. एक ते स्टँडला एक म्हातारा भेटणं, 75 वर्षनं म्हातारं. आठे कीर्तन मा येत नाही. तुम्ही आठे बटा कीर्तन मायल सर्व वारकरी शेत आठे. नाही तर काही काही गावेस ना कीर्तन मा येतच नाही. आणि एक म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समे नशामा खोटाना बोलाव दो के वासती. एक बुकामा मुका कट्टा सु म्हणतात तुम्ही. हा आठे देवनं भजन म्हणा सांगा, आठे म्हणत नाही. हा हा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडरा नाही यान पहिले कितला पाडेल होती म्हणतं. काय काय गावेस मा राहतच. पण आता चांगलं आहे आपलं माऊलीन परिवार मा बठाल माडकरी शेतच, भगवंताना नामचिंतन करणारा लोक शेतच. नुसतं मताराज नाही, तरुण भाऊच नाही आता नवीन पॅट घुसेल शे. यासले जरी एखाद पूर्ण ब्लॉक कर ना मोबाईल तरी बट्टस सुनावा मजाही बट्टस आणि मग म्हणतशा ए पाखरा आजाद केलंय तुला. हो भाऊ तू नाही आजाद कर रे, ती ऑलरेडी आजादच होती रे. हो काका तिनं पक्क ठरेल होत रे, मन लगीन निघून द्याव येड आले वाढायला लावसो असं. उलट ती 2 वर्ष नंतर तिना पोऱ्याला धरलं असतं सासर तैन हे साव गलीमा बटेल राहत. तिना पोऱ्याला सांगत भाऊ बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. ओ पाखरा भगवंतासाठी म्हणायचं म्हणलं तर कोणी म्हणा ना, आणि नको त्या गाणं म्हणाला हाय काही करतात नाही. जर तुमचे चाली त्या असतील ना, हा मी तरुण भावांसाठी सांगतो, वारकरी बाबांची जाहीर माफी मागतो. मी तरुण भावांच्यासाठी सांगतो, जर तुम्हाला दादा जर तुम्हाला अजून वारकरी चाली माहिती नसतील, तुम्हाला जर का ते भजनं आवडत नसेल, तुम्ही ते गाणे ऐकतात ना, त्याच गाण्याच्या चालीवर आपल्या भगवंतासाठीचे भाव ओतायचे. कसं हे तेरे प्यारे में मैं कान्हा दीवानी हो गई, तुझे देखते ही कान्हा मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ आ गई. तेरे प्रेम करायचं शिकायचं देवावर. इतक्या अंतकरणापासून ना, जितकं राधेनं प्रेम केलं तितकं प्रेम देवावर करायचं. कसं दीवानी में कान्हा तेरी दीवानी उभी, दीवानी में कान्हा इतलं वारं भरायले हो देवनं, इतलं वारं भरायले हो ना. दखणारले असं वाटायला पाहिजे काय जागती जोत बघत शे भो. इतलं वारं भरायले हो स्वतःले. थोडं तुमच्या मतलब थोडं संप्रदायाचं प्रमाण घेईल मी. इतकं वारं भरून घ्यायचं किती हो माऊली बाबा. हे अवचित भरला वारा माझ्या मनात देवाचा, अवचित भरला वारा माझ्या पंढरवरायाचा. आठे म्हणान सांगू का, आठे म्हणतात नाही. आणि त्या नको त्या गाणं म्हणाला ऐक करतात नाही. तुमनं जाऊ द्या, आठे ना बटा म्हातारा असणं चांगले हो कीर्तन लेवल तुमनं काहीच सांगावं नाही. पण ज्या म्हातारा येतात नाही त्याच न सांग. आता तरुण भाऊले सांग तुमनं बी आठे ना बरं वातावरण दिकी राय ना. नाही तर काय काय गावेस मग तरुण पोरे आठे चांगले. सर्व तरुणांचं नियोजन आहे ना बाबा नरू बाबा, क्या बात आहे. गाव चांगले
आणि थोडीफार गाण राहिनी सर काय देऊ. पण गाव चांगलं आहे बा. मला सांगा तुम्ही कितला का बारी पीक लावतो आणि तण उगा शिवाय रास का? हा थोडंफार रास सोड देऊ. पण तरुणांचं नियोजन एक नंबर नियोजन आहे दादा. नाही तर काय काय गावेस मा बाबा तरुण असणार कीर्तनना काही संबंध नाही. चांगला आहे ताडे कीर्तन लिही बटेल तुमना गावना तरुण परिसर ना तरुण. नाही ते गाव कीर्तन काही नॉलेज नाही. काही काही पोरे कीर्तन मा येतच नाही. उलट त्यासले असं वाटायचं असं धोतरवालं आहे असं देखील त्यासले असं वाटत आहे आपल्या टाइमपास ना साधन भेटी घे. तुम्ही तरी वाची जाता पण मी बोलता पसशी असं मागो माल देखीच नाही ते गैरास पोरे बाप रे बाप इज्जतच लिहतस. एक मनजोडी होणार स्टँडले म्हणे भाऊ तू काय करस म्हणे. म्हणतो भाऊ मी करम फुले ही कस रे भाऊ विचारान काय रागिरा ना खरं सांग ना तू काय करस. म्हणतो भाऊ मी बांडासोर नावे टाकस आणि जाण न्या इकच म्हणतं. काय याल दिकी नाही राहणार का म्हणा फेटा कंटिन्यू रास दोतरे तरी सुद्धा. पण ज्याला इज्जत लिहिणे तो हर प्रकारे लिहू शकस नाही का. त्या सर्वकडे राहतं पण तरी पण हे भाऊ म्हणे विचारान काय राग करा ना खरं सांग ना तू काय करस. म्हणता दादा मी भागवत कथा करतो रामायण करतो मी कीर्तनकार आहे म्हणे. तुम्ही कीर्तनकार आहेत का? म्हणता हो भाऊ. म्हणे महाराज बराच दिनपासून मनमा प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तरच कोणी देत नाही. म्हणतो विचार ना दादा. म्हणले तुम्ही उत्तर देसान का? म्हणलं जमलं तर देतो नाही जर उत्तर देता आलं तर तुझ्या हाताकन माड घालतो तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे महाराज मला प्रश्न असा आहे. म्हणता कसा? म्हणे विधवा बाई आणि विवाहित बाई कसं ओळखाना? म्हणता सोपं आहे राजा. विधवा बाई जर ओळखायची असेल कंपाळाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही. लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते. आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर लाल टिकली लावते किंवा कुंकू लावते. नाही सारखाच गणाना त्यासला ते त्याला दोन्ही परिभाषा समजावते मी विधवा बाई आणि विवाहित बाई नाही का. नेमकं त्याच गावात मला जागर काला होता बाबाजी. जागर कालानं कीर्तन होय की आपला महाराज मंडळी नारळ दक्षिणा देत असतोय. बुक्का लावतोस मला बुक्का लावा दक्षिणा लिहिणे मी गोष्टी आणले. भयान हुशार आहेत तुम्ही. मी स्टँड लिहू भाऊ तुझ्या मनकडे दे काय म्हणे महाराज राधे राधे म्हण का या राधे राधे चालणार का महाराज. म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एसटी होणी सर्व कॉलेजचे पोरं वरती चढले महिला मात्यावरती चढायला लागल्या. मी म्हणलं भाऊ आपण कीर्तनकार आहोत आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. सगळ्या महिला वरती चढल्या. मी एसटीच्या पहिल्या पायरीवर सगळ्यांच्या नंतर पाय ठेवला. पहिल्या पायरीवर पाय ठेवा दुसऱ्या पायरीवर पाय ठेवा तिसऱ्या पायरीवर पाय ठेवा. मी वरून तो पोऱ्यान माल देखा म्हणे महाराज रविकिरण मावा या ना पुढे. म्हणतो बापरे पोरगा काय गोडे बा आपण उगाच वाईट विचार करा तू पोरगाबद्दल. महाराज सारखा ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. म्हणे बाबा या ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. त्यांना एक मित्र होता तो म्हणे का रे तुला एवढा मित्र दखतात नाही. त्या रविकिरण महाराजले का बाबा राहणार या मित्र नाही दिकी राहणार का तुले. अरे येऊ द्या म्हणे बिचाराला त्या नवरा मर जायला म्हणे कितलं इज्जत लेवांशी आई. पण आटे बरं आहे वा तरुण चांगला आहे कीर्तन लिही बसेल येतच आणि म्हातारा बी चांगला येतस. नाही तर काय काय म्हाताराशनी वय जास्त तरी सुधरत नाही. पण आता बट चांगलं शे हो. आणि मग यास ना ते जाऊ द्या पण तुम न बहिणी सोन मग तुम न कस काय वातार तुमलाही भजन मनान सांगतो. कोणी कोणी भजन म्हण आडे भजन मनान सांग ना आवाज निघत नाही या बहिणीच ना. आणि लगीन जर राहिना ना चुलत भाऊ न डिकरा न फुई भाऊ न माम भाऊ न 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही या बहिणी. बरं त्या गाणं काही जनाबाईना नाही काही मीराबाईना नाही काय भगवानासाठी नाही राहतच. त्या गाणं बी तसाच राहतं तुम्हाला नाही का. यस ना गाणं बाबा लोकेश ना ऐकेल रस. यस ना गाणं कोणी टाकी अंगण माता. मी यंदा ठरायले शिलगाई दिसू ती काढले राव देवा. जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. मग चाल कसली असू द्या भगवंताच्यासाठी म्हणा नाही का. अरे माझी राधा एवढं वेड प्रेम करत होती देवावर किती वेळ प्रेम करत होती राहत होती बरसाण्यामध्ये. पण अगर भगवंताने अगर बंसी बजावली मतलब काय बंसी अगर भगवान बजाते थे कन्हैया तो मेरी राधा बरसाने से सीधा वृंदावन आती थी. और भाव क्या थे पता है आपको. हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. तेरी मुरली की धुन सुनने
विषयावर मी भरपूर बोलतो, पण मला आज कुठंतरी असं वाटतं की मी चेंज केला पाहिजे विषय. कारण मी आलो ना तर सगळ्या तरुणांनी एवढा सत्कार केला, एवढा आदरातिथ्य केलं महाराज. खूप कमी गावं असतात की तिथं हे संस्कार असतात. मी जर तुम्हाला एक विनोदात बोलत असेल, पण तुमचे जे भाव होते ना, मी जेव्हा प्रवेश केला या गावात नाही, आमच्या माऊली बाबांचं गाव, गुरुजींचं गाव जायखेडा,